हॅलो, चला आज संडे स्पेशल बकऱ्याची मुंडी आणली होती. तेच मी तुम्हाला दाखवते मी कशी बनवणार आहे. मीन्स माझी पद्धत. कांदा आणि खोबरं छान गॅसवरती असं काळपट होतं ना, काळा मसाला त्या टाईप छान भाजून घेतलं. कुकर घेतला, त्याच्यामध्ये तेल टाकलं आणि कांदा लसूणची पेस्ट आणि थोडा कांदा आणि हे बघा ही मुंडी आहे. त्याला मी आधीच अर्धा एक तास ते हळद आणि मीठ लावून ठेवली होती. आणि कुकरमध्ये एक साईडला बघू शकता कांदा आणि टोमॅटो आणि अद्रक लसूणची पेस्ट छानपैकी मस्त परतून घेतलं. तुम्ही जेवढं ते परतणार तेवढं त्याला छान टेस्ट येणार. आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलं. मीठ तुम्ही टाकलं तर त्याला लवकर पाणी सुटेल आणि ते लवकर सॉफ्ट होईल, त्याच्यासाठी त्याच्यामध्ये मीठ टाकलं. झाकण ठेवून परत त्याला वाफेवरती जेवढं तुम्ही अळवता येईल तेवढं त्याला अळवून घ्यायचं. आणि मग त्याच्यामध्ये जेवढे आपल्याकडे घरगुती मसाले आहेत तेवढे टाका आणि मटण मसाला टाका आणि ते परत ते मसाले छान तेलावरती मस्तपैकी परतून घ्या. ते जेवढे परतणार ना तेवढं त्या मटणाला तरी येते चांगली, म्हणजे कलर छान येतो. त्याच्यामुळे ते सुके मसाले असतात ना ते तेलामध्ये छानपैकी परतायचे असतात. ते तसे मी छान परतून घेतले. बघू शकता एकदम खूप 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 परतून घेतले. आणि बघू शकता हे जे मी वाटप जे आधी तुम्हाला दाखवलं होतं कांदा आणि खोबरं मीन्स ते काळ्या मसाल्याचं ते मी असं वाटप बनवलं होतं, ते पण मी त्याच्यामध्ये टाकलं आणि परत एकदा परतलं एकदम त्याला एकदम साईडनी पूर्ण तेल सुटेपर्यंत परतलं आणि त्याच्यावरती परत झाकण ठेवलं. आणि बघू शकता साईडनी मस्तपैकी साईडनी तेल यायला लागलं आहे. ह्या स्टेजला आल्यावरती तुम्ही जे बकऱ्याचं मटण असलं तरी चालेल, पण मी मुंडी आणली होती त्याच्यामुळे ते तुम्ही ह्या स्टेजला आल्यावरती त्याच्यामध्ये टाका. आणि मीठ आणि हळद त्याच्यामध्ये ऑलरेडी मी थोडं थोडं टाकलं होतं, त्याप्रमाणेच तुम्ही मीठ टाका, नाहीतर जास्त होईल, नाहीतर त्या म्हणजे टेस्ट अकॉर्डिंग टाका. आणि तुम्ही कुकरमध्ये मी शिजवते, तुम्हाला असं वाटलं तर तुम्ही कढईमध्ये पण ते शिजवू शकता. आणि हे परत एकदा छान तुम्ही याच्यामध्ये छान परतून घेतलं. मी लगेच त्याला कुकरचे झाकण लावलं नाही, 15 ते 25 मिनटं मी त्याला परत त्या कुकरमध्ये छानपैकी परतून घेतलं. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जे मसाला होता ना त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन जेवढा रस्सा पाहिजे तेवढा तुम्ही करा. जास्त पाहिजे तर जास्त करा. मुंडीचा रस्सा खूप छान लागतो, त्याच्यामुळे थोडंसं जास्त केला तरी छान लागेल. आणि बघू शकता अशा प्रकारे झाला होता. माहीत नाही कसं झालं, म्हणजे छान झाला होता. तुम्हाला कसा वाटला प्लीज मला ज़रूर सांगा. आणि हा भेजा फ्राय बनवला होता आणि कांदा आणि ज्वारीची भाकरी. कसा वाटला तुम्हाला आजचा माझा मेनू? आवडला असेल तर प्लीज 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 लाईक करा. थँक्यू सो मच. बाय बाय.